कैवरिया होती नारायणा वनधारी नामचा विचार वनधारी कैवरिया होती नारायणा माझ्या कैवरिया होती नारायण बोलता वचन लाज कवना बोलता वचन लाज कवना भक्त कैवरिया होती नारायण भक्त कैवरिया होती नारायण वारंवार तुझा हा बरोबर आहे वारंवार तुझा वारंवार तुझा लाज नाही देवा वारंवार लाज कवना बोलता वचन लाज कवना भक्त कैवरिया होती नारायणा भक्त कैवरिया होती नारायण सुख माना हे कथाव गई माना ते धाव गई माना ते धाव गई माना आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत। आपण आता आहोत ओतूर येथील चैतन्य महाराज दिंडीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत चैतन्य महाराज दिंडी सोहळ्यातील वारकरी। काय सांगाल, चैतन्य महाराज दिंडी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले? गेली 64 वर्षाची ही अखंडित परंपरा, 64 वर्षापासून सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या पायी पालखी सोहळा या ठिकाणी जवळजवळ 40 दिवसाच्या प्रवासासाठी होतो। 40 दिवसानंतर पुन्हा ही पालखी श्री क्षेत्र उत्तमापूर या ठिकाणी परत येते। अशा पद्धतीने 64 वर्ष हा पायी पालखी सोहळा चालू आहे आणि तन मन धनाने परिसर आणि परिसरातील वारकरी या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। या पालखी सोहळ्याचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आणि व्यवस्थापन मार्गदर्शन संस्थेचे सचिव मान्य श्री अनिल शेट्टी, त्याचबरोबर या बाबाजी चैतन्य पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष मान्य आत्माराम मामा गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या संपूर्ण पालखी सोहळ्याचं 40 दिवसाचं व्यवस्थापन हरिभक्त परायण शांताराम महाराज वाकर यांच्या व्यवस्थापनाखाली
ही 40 दिवसाचा हा पायी पालखी सोहळा संपन्न होत असतो। या पालखी सोहळ्याचे व्यवस्थापन करणारे महाराज आपल्या सोबत आहेत। महाराज काय सांगाल, आज आपण पंढरपूर निघालात? रामकृष्ण हरी। सर्वात प्रथम जगाचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज आहे आणि हा बाबाजी चैतन्य महाराजांचा पालखी सोहळा दल मजल करीत जात असताना एकंदरीत पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची बहुतांशी संख्या आता वाढलेली आहे। गेले 64 वर्षाची परंपरा, आज ही 64वे वर्ष आहे आणि ही परंपरा करीत असताना 500 ते 600 वारकरी शेवटपर्यंत सहभागी होतात। गावोगावचे श्रीगोंदा वडजिरे या मार्गाने जात असताना नगर जिल्ह्यातून त्यावेळेला एवढे वारकरी सहभागी होतात। वारकऱ्यांना मी भरपूर अशी सेवा देतो। गावकरी स्वागत चांगल्या पद्धतीचे करतात, पण वारकऱ्यांच्या मुखामध्ये फक्त एकच असतं, विठ्ठल 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 तुकाराम तुकाराम, नाम घेता कांपे यमन धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला पुरुषार्थ। असा हा वारकरी सर्व पुरुषार्थ आपला या पांडुरंगाच्या चरणी जात असताना त्याचा जयघोष करतात आणि सर्व गाव आम्हाला चांगल्या पद्धतीने स्वागत करतं। रामकृष्ण हरी। खरं तर उतरून आज ही पालखी पंढरपूरकडे निघाली आहे। पालखीने आज प्रस्थान ठेवलंय। आज या उत्तमापूर नगरीतून ही पालखी पंढरपूरकडे निघालेली आहे। सर्व भक्तांना आज माऊलीच्या भेटीची आस लागलेली आहे। त्या दृष्टीने आज एकादशीसाठी आज ही सगळी लोक पायी वारीने पंढरपूरला निघालेली आहेत आणि सर्व बहुतांशी शेतकरी वर्ग आहे। पांडुरंगाच्या चरणी आज सगळ्यांचे एकच मागणं असेल की या वर्षी भरपूर पाऊस होऊ दे, कारण गेल्या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात दुष्काळ या भागात झालेला आहे, तसा पाऊस झालेला नाही। तरी सगळ्या शेतकरी वर्गाचे मागणं असेल पांडुरंगाच्या चरणी की या वर्षी भरपूर पाऊस होऊ दे आणि पिकांना चांगला बाजार मिळू दे। काय सांगाल पंढरपूरची? जगद्गुरु यांचे सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांचा पालखी सोहळा जवळजवळ 64 वर्षापासून श्री क्षेत्र उत्तमापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जात असतो। जुन्नर तालुका असेल, मोरमाड असेल, शहापूर असेल, संगमनेर असेल, अकोला, पारनेर, पुढे श्रीगोंदा, सिद्धटेक पर्यंत असंख्य वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि पंढरपुरा आल्यानो संसारा अशा प्रकारे जा रे पंढरपुरा, त्याप्रमाणे ही सगळी मंडळी पंढरपूरला जाण्यासाठी त्यांना आस लागलेली असते। गावातून हजारो लोक या ठिकाणी पालखी बोलवायला आज आलेले आहेत। संस्था अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था रस्त्यानेही करते आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय मोठी जागा घेऊन त्याही ठिकाणी व्यवस्थापनाचं काम अतिशय चालू आहे। यंदा पाऊस जास्त सांगितलेला आहे, परंतु अजून तरी तो पाऊस झालेला नाही। जसा जसा पाऊस होईल तशी तशी खूप मजा या सोहळ्याबरोबर येईल। रामकृष्ण हरी। खरं तर उतरूतील चैतन्य महाराज यांचा हा पालखी सोहळ्याचा हा 64वा वर्ष आहे, 64 वर्ष आहे आणि पालखी सोहळ्याने आज प्रस्थान ठेवलंय। पालखीमधील वारकऱ्यांना खरं तर पांडुरंगाच्या भेटीची आस लागली आहे। हे वारकरी मदल दरमजल करत सुमारे 40 दिवसांचा प्रवास करून पंढरपूरसाठी निघाले आहेत। टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, ओतूर।